नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची धक्कादायक अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे, संच मान्यता आणि समायोजन. शिक्षकांचं टेन्शन वाढवणारा शासन निर्णय जो आहे तो शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे. तर बरेच दिवसापासून मित्रांनो संच मान्यतेबाबतीत बऱ्याचशा याचिका वगैरे दाखल झालेल्या होत्या. तर आता त्याचा निकालसुद्धा लागलेला आहे. निकाल कशा पद्धतीचा आहे हे आपल्या सर्वांना माहितीच असेल. त्याचा एक व्हिडिओ स्वतंत्र आपण बघणार आहोत समोर. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्यानुसार आता संच मान्यता आणि त्याचं समायोजन आहे जे आहे ते होणार आहे. तर कशा पद्धतीने होणार आहे, काय होणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग अपडेट असणार आहे, संच मान्यता आणि समायोजन. शिक्षकांचं टेन्शन वाढवणारा एक शासन निर्णय महत्त्वाचा निर्गमित झालेला आहे. त्या निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचा हा जो शासन निर्णय असणार आहे, शासन परिपत्रक असणार आहे, निर्गमित झालेला आहे दिनांक 20 नोव्हेंबर 2025ला. तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ. प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व आणि शिक्षक निरीक्षक गृहमुंबई. विषय बघा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. विषय असणार आहे सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत. अत्यंत महत्त्वाचा हा विषय असणार आहे. संदर्भ दिलेला आहे मागील जे काही शासन निर्णय आलेले होते 15/3/2024चा वगैरे त्याचा. तर बघा, उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरा कार्यपद्धती विशद केली आहे. सन 2024-25ची संच मान्यता शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दिनांक 30/9/2024 रोजीच्या पटावर नोंद केलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे मार्च 2025 व एप्रिल 2025च्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्हा स्तरावर अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दिनांक 13/5/2025पर्यंत पूर्ण करण्यास्तव संचालनालयाचे दिनांक 28/4/2025च्या पत्रान्वये कळवण्यात आलेले आहे. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये निर्गमित अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसाराची सुधारित कार्यपद्धतीबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्र प्रमुख सभा व इतर यांनी मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका क्रमांक दाखल केलेली असून सदर याचिकेमध्ये 30/4/2025 रोजी जैसे थे आदेश पारित केलेले असल्याने सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कार्यवाही स्थगिती होती. उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांकामध्ये न्यायालयाने 14/11/2025 रोजीच्या आदेशान्वये 3/2024च्या शासन निर्णयान्वये समायोजनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिका क्रमांकासह इतर सर्व याचिका निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तर निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार सन 2024-25च्या संच मान्यतेन्वये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची कार्यवाही दिनांक 5/12/2025 पर्यंत पूर्ण करावी. तर हे जे समायोजन आहे मित्रांनो, हे 5/12/2025 म्हणजे 5 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. संचालनालयाचे पत्र क्रमांक अन्वये सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. तदनुसार सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय 15/3/2024 मधील तरतुदीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची कार्यवाही 5/12/2025 पर्यंत पूर्ण करावी. जिल्हास्तरीय समायोजनाबाबत दिलेल्या कालमर्यादेत समायोजन प्रक्रियेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरित केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरित झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी.
तदनंतर जिल्हा स्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा अतिरिक्त शिक्षक कर्मचारी असल्यास याची यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय यांना दिनांक 8/12/2025 पूर्वी सादर करावी. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांची विभाग स्तरावर समायोजनाची प्रक्रिया दिनांक 19/12/2025 पर्यंत पूर्ण करावी व उर्वरित रिक्त पदाचा तपशील कर्मचारी यादी 22/12/2025 पूर्वी सादर करावा. दिनांक 19/12/2025 रोजी विभाग स्तरावर समायोजन झाल्यानंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरित केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरित झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी. शिक्षणाधिकारी प्राथमिक विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाची प्रक्रिया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांना रिक्त पदाचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी सोबत जोडलेल्या नमुन्यामधील तपशिलासह दिनांक 22/12/2025 पूर्वी सादर करावा. सदर बाब प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराला लागू आहे. महेश पालकर, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे. तर मित्रांनो बघा, अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्र आता संच मान्यतेनुसार शिक्षकांचं जे समायोजन होणार आहे अतिरिक्त शिक्षकांचं ते आता कशा पद्धतीने होणार आहे, कोणत्या तारखेला होणार आहे, कोणत्या स्तरावर होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. आणि परिपत्रक आहे मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि सर्व शिक्षकांचं टेन्शन वाढवणारं असणार आहे. जे शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे संच मान्यतेनुसार जे शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे त्यांच्यासाठी थोडं टेन्शन वाढवणारी हे परिपत्रक आहे. तर मित्रांनो, यानुसार आता जे समायोजन आहे ते होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे त्याच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल. मित्रांनो, या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता. आणि मित्रांनो, शासनाकडून जे संच मान्यतेसाठी ज्या काही याचिका दाखल झालेल्या होत्या त्याचा जो निकाल लागलेला आहे त्याचासुद्धा एक सविस्तर व्हिडिओ आपण पाहणार आहोत. त्या निकालामध्ये नेमकं काय स्पष्ट करण्यात आलेलं आहे याचीसुद्धा माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये जाणू. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.